तर नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मटण रस्सा भाजी आणि हातावरच्या पोळ्या। तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी मटणाला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं। त्यात हळद, मीठ आणि पुरेसं पाणी टाकून त्याला मॅरिनेट व्हायला ठेवलं। तर मटण शिजेपर्यंत इकडे आपण वाटणाची तयारी करून घेऊया। तर वाटणामध्ये मी सिंपल असं आलं, लसूण आणि खोबरं भाजून घेतलं आणि थोडेसे कांदे मी तव्यावरती भाजून घेतले। तर त्याला मी ठचठच वाटून घेतलं। तर इथे मटण पण आपलं मॅरिनेट होऊन तयार झालेलं होतं। तर आता आपण भाजी बनवायला घेऊया। तर इथे मी कढई गरम करायला ठेवली, त्यात पुरेसं असं तेल टाकलं, त्यात लसूण टाकून त्याला मस्त असं भाजून घेतलं। तर लसूण थोडं क्रिस्पी झाल्यावरती आपण वाटलेला कांदा मी त्यात टाकून दिला आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला 2-3 मिनटं मी परतून घेतलं। तर कांदा टाकल्याने काय होतं, मटणाला चव पण छान येते आणि भाजी पण आपली घट्ट होते। तर आपल्याला लागते तेवढं लाल तिखट टाकून मी त्याला थोडंसं असं भाजून घेतलं आणि वरतून हळद आणि मीठ पण मी त्यात टाकून दिलं आणि भाजलेलं खोबरं आणि थोडंसं मसाला टाकून त्याला 5 मिनटं मी तेल सुटेपर्यंत शिजायला ठेवलं। तर इथे मस्त असं तेल सुटून तयार झालेलं होतं। तर उकळलेलं मटण त्यात टाकून मस्त असं मिक्स करून घेतलं आणि चिरलेली कोथिंबीर वरती टाकून त्याला मस्त अशी उकळी यायला ठेवली। तर इथे मस्त अशी मटण रस्सा भाजी आपली तयार झालेली होती। तर आता बनवायच्या होत्या आपल्याला हातावरच्या पोळ्या। तर हातावरच्या पोळ्या बनवण्यासाठी मी इथे उंडे बनवून भिजत घालायला ठेवलेलं होतं। तर इथे मस्त असे उंडे भिजून तयार झालेले होते। तर इथे मी पोळ्या बनवायला घेतल्या आणि एकावर त्या एक अशा 3 पोळ्या मी टाकून घेतल्या आणि त्याला परतायला घेतलं। तर अशी एक पलटी मारली की दुसरी चपाती पलटून घ्यायची। तर इथे फटाफट मी 3ही पोळ्या मस्त अशा पलटून घेतल्या। तर हातावरच्या पोळ्या हे चवीला अप्रतिम लागतात। कोणतीही भाजी असो त्याची चव एक नंबर लागते। तर इथे मी हातावरच्या पोळ्या संपूर्ण बनवून घेतलेल्या होत्या। तर इथे माझ्या पोळ्या पण बनवून झालेल्या होत्या। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्ही पण या जेवायला। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर तोपर्यंत बाय।